जुन्नर तालुका पर्यटन तालुका. जुन्नरचं पर्यटन हे भौगोलिक, ऐतिहासिक, नैसर्गिक, वैज्ञानिक अशा विविध अंगाने फुललेलं सजलेलं आहे. जुन्नरमध्ये जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि त्याबरोबरचे असणारे अनेक किल्ले, कमीत कमी जागेत जास्तीत जास्त लेण्या असणारं ठिकाण, GMRT, टेफरा, चैतन्य महाराजांची समाधी असेल, आळ्याची रेड्याची समाधी असेल, अष्टविनायक असेल आणि अशा अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी सजलेला हा जुन्नर तालुका. याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता आपण जुन्नर शहरामध्ये आहोत आणि तुम्ही जर माझ्या मागे पाहिलं तर ही गढी आहे, जिथे जुन्नर तालुक्यातील प्रशासकीय कामकाज चालतं. त्यामध्ये विशेष जुन्नरचं न्यायालय आहे, महसूल कार्यालय आहे, जुन्नर शहराचं पोलीस स्टेशन त्या ठिकाणी आहे, पलीकडे जर आपण गेलो तर वन विभाग आहे आणि अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत. एकंदरीतच या सर्व भागामध्ये तालुक्याचं प्रशासकीय कामकाज चालतं. हे प्रशासकीय कामकाज आजपासून नाही तर ऐतिहासिक कालावधीपासून चालतं आणि हीच माहिती घेण्यासाठी माझ्याबरोबर आहेत ते लेखक आणि इतिहास अभ्यासक संदीप परांजपे सर. आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत. सर नमस्ते. नमस्कार. आपल्या वार्ता विश्व परिवारामध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. आपण या ठिकाणी ही मागे भिंत पाहतोय, होय. नक्की बरोबर. काय आहे हे सगळं? ही जर भिंत तुम्ही बघितली तर ही जुन्नरचा ऐतिहासिक ठेवा सांगणारी एक महत्वाची वास्तू आहे. ही जुन्नर शहराची गढी आहे आणि या गढीचे आज आपल्याला अवशेष इथे बघायला मिळतात. अवशेष स्वरूपातच आहेत, पण अवशेष का होईना ते आहेत. आता इथे जे तुम्ही शिल्प बघताय हे शिल्प खूप महत्वाचं आहे. हे याला म्हणतात शरभ शिल्प आणि अशी अनेक शिल्प या तटबंदीमध्ये लावलेले तुम्हाला दिसून येतात. आता हे एक चिन्ह म्हणून याच्याकडे बघितलं जातं, पण त्याच्याच बरोबर काही मंदिरांचे दगड सुद्धा या तटबंदीमध्ये टाकलेले दिसत आहेत, तुम्हाला गाडलेले दिसत आहेत. या गढीचं वैशिष्ट्य असं आहे की या गढीतून जुन्नरचा कारभार पूर्ण होता. इतिहासामध्ये जुन्नर हा एक जिल्ह्यासारखा प्रकार होता आणि जुन्नर शहराच्या अंडर किंवा जुन्नर मधल्या कारभाराच्या खाली जवळपास खालती दक्षिणेकडे बघितलं तर लोणावळ्यापर्यंतचा परिसर, वरती जवळपास सिन्नरपर्यंतचा परिसर आणि पूर्वेला जर गेलात तर जवळपास सुप्यापर्यंतचा परिसर हा एवढा जुन्नर मधून कारभार चालत असेल. आणि या कारभाराचं मुख्य ठिकाण हे या वास्तूमधून होत होतं. पण आज या वास्तूची दुरावस्था इतकी झालेली आहे की जिथून ह्या अख्ख्या जिल्ह्याचा कारभार होत होता त्या जिल्ह्याच्या वास्तूचं सुद्धा नामशेष व्हायच्या मार्गावरती राहिलेली आहे असं सांगायला लागेल. नक्की कोणता कालखंड असेल हा जर कालखंड बघितला तर हा खूप इतिहासामध्ये याची नोंद ही खूप सुरुवातीच्या काळामध्ये मिळते. म्हणजे जवळपास बहमनी काळापासून याच्या काही नोंदी मिळतात आणि तेव्हापासून जवळपास 1947 भारत स्वतंत्र होईस्तवर कारभार इथनं होत होता असं आपल्याला दिसतं. आणि आज सुद्धा जर बघितलं तर आजही जुन्नर तालुक्याचा किंवा जुन्नरचा पूर्ण कारभार हा या गढीच्या आतूनच होतो असं आपल्याला बघायला मिळतं. आतमध्ये जर आपण पाहिलं तर 1863 बरोबर 1916 अशा काही इसवी सनाच्या वास्तू बरोबर ब्रिटिश जसे भारतामध्ये आले बरोबर आहे. ईस्ट इंडिया 1600 साली आली आणि तिने हळूहळू आपले पाय रुजवले आणि सगळा प्रदेश हळूहळू घेतला. अगदी आणि मग त्या कालखंडानंतर या ठिकाणी वास्तू उभ्या आहेत बरोबर. आणि तिथे दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी झालेले जे भारतातील लोक आहेत किंवा ह्या परिसरातील लोक आहेत त्यांचे नामोल्लेख देखील त्या ठिकाणी अगदी बरोबर. पण निश्चितच ब्रिटिश कालखंड जसं तुम्ही 1947 म्हटलात तो कालखंड आणि अगोदरचा कालखंड बरोबर हा एक विषय. आणि जसं मग तुम्हाला हा जिल्ह्याचा भाग सांगितला तर नाणेघाटाचाही रस्ता आहे, तिथनंही हे सगळं प्रवास होत होता, आंतरराष्ट्रीय व्यापार हे सगळं होत होतं. मग याचं नक्की इथे असण्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की जेव्हा दिल्ली सुलतानांवर बहमनी साम्राज्य जेव्हा विस्थापित मोकळं झालं किंवा बहमनींनी आपलं राज्य स्थापित केलं त्याच्यानंतर बहमनी साम्राज्याचा पसारा वाढला आणि हा काही काळ हा परिसर सगळा बहमनी साम्राज्याचा भाग म्हणून मानला जात होता. पण नंतरच्या काळामध्ये बहमनींच्या शेवटी जेव्हा हा कारभार विस्तारला, बहमनींचं राज्य विस्तारलं, तेव्हा जुन्नरमधून किंवा बहमनीच्या राजधानीमधून सगळ्या सुभ्याचा कारभार करणं शक्य नव्हतं. या इथे बहमनींचं साम्राज्य होतं आणि बहमनींचा जो कारभार होता हा बिदरमधनं चालायचा. आणि बिदरमधून जेव्हा बहमनींचं साम्राज्य वाढलं तेव्हा बिदरमधून या सगळ्या राज्याचा कारभार करणं अवघड व्हायला लागलं त्यांना. म्हणून त्यांनी त्याच्या राज्याचे 5 सुभे केले आणि त्या सुभ्यातला हा जुन्नर एक सुभा होता. आणि या जुन्नरच्या सुभ्यामध्ये आदिलशाहीचा जो संस्थापक आहे निजामशाह, त्याला पहिला निजामशाह ज्याला आपण म्हणतो त्याचा वडील इथे सुभेदार म्हणून होता. नंतरच्या काळामध्ये निजामशाह स्वतः इथे सुभेदार म्हणून कार्यरत होता. जेव्हा निजामशाही
मधून निजामशाही जी होती ती बहमनी मधनं मोकळी झाली म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वतंत्र घोषणा केली की मी आता मोका स्वतंत्र राजा म्हणून राज्य करणार आहे. तोच कारभार त्यांनी इथनं सुरुवात केला. म्हणजे जुन्नरमध्ये जर बघितलं तर निजामशाहीची सुरुवात आहे किंवा स्थापना ही जुन्नरमध्ये झाली आहे आणि त्याचा कारभार सुरुवातीचा म्हणजे अहमदनगरचं जे बांधकाम आहे किंवा अहमदनगरचा जो किल्ला आहे तो बांधायच्या अगोदर कित्येक काळ हे जुन्नरमधून कारभार चालत होता आणि त्यावेळेस या गडीचा वापर म्हणजे राज्याचं मुख्य ठाणं म्हणून केलेला आपल्याला दिसतो. नंतरच्या काळामध्ये शिवकाळामध्ये तर प्रश्नच येत नव्हता, पण मुघल साम्राज्याचा प्रशासकीय कारभार हा इथनंच होत होता. मुघल काळामध्ये सुद्धा आपल्याला असा इतिहास सापडतो की ह्याच्या सीमा कुठपर्यंत होत्या, म्हणजे कारभार कुठपर्यंत केला जात होता. अनेक कागदपत्र आपल्याला मुघल दरबाराच्या बातमीपत्रांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. शिवकाळाच्या नंतर संभाजी महाराजांचा काळ जाऊ दे, राजाराम महाराजांचा काळ जाऊ दे, शाहू महाराजांचा काळ जाऊ दे, शाहू महाराजांच्या काळामध्ये इथे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर इथे निजाम हा या भागाचा सुभेदार म्हणून आला, पण त्याचा कारभार हा हैदराबादमधनं तो करत असेल. पण त्यावेळेस पेशवे आणि निजामामध्ये हैदराबादचा निजाम म्हणतोय त्या दोघांमध्ये जे काय इथल्या अधिकारांवरनं जे काय भांडणं म्हणण्यापेक्षा मोगलांनी शाहू महाराजांना काही हे दिलेली होती, काय म्हणतात त्याला, वसुलाचे अधिकार दिलेले होते, पण निजाम ते पेशव्यांना देत नव्हता किंवा शाहू महाराजांना ते मिळू देत नव्हता. पण हा मुलूक शाहू महाराजांच्या जरी ताब्यात असला तरी त्याच्यातल्या सगळ्या वास्तू किंवा जे किल्ले होते हे निजामाने ताब्यात घेतलेले होते. पण नंतरच्या काळात शाहू महाराजांच्या तर्फे पेशव्यांनी बरेचसे किल्ले जिंकून घेतले, पण त्यात जवळपास 1757 पर्यंत आपल्याला शिवनेरी सुद्धा जिंकता आलेला नव्हता. पण नंतरच्या काळामध्ये पेशव्यांच्या आणि निजामामध्ये एक तह झाला. त्या तहामध्ये जुन्नरच्या बदल्यामध्ये पेशव्यांनी नारायणगाव मागून घेतलं आणि काही काळ नारायणगावमधून पेशव्यांचा कारभार चालायचा, पण नंतरच्या काळामध्ये पेशव्यांनी जुन्नर सुद्धा ताब्यात घेतलं. आणि उत्तर पेशवाईचा जर काळ बघितला तर उत्तर पेशवाईच्या काळामध्ये राघवदादांचे जे चिरंजीव होते अमृतराव पेशवे त्यांना काही काळ इथे कैदेमध्ये ठेवलेलं होतं. असा या वास्तूचा इतिहास, प्रचंड मोठा इतिहास, अतिशय मोठा इतिहास आहे. अतिशय मोठा इतिहास अभ्यासक म्हणून, लेखक म्हणून नक्की आपण या गडीबद्दल काय अपेक्षा काय? आज खरं तर या गडीचं दुर्दैव असं आहे की जी गडी आज चांगल्या स्वरूपात असणं गरजेचं होतं ते आज आपल्याला दिसत नाही. पण कमीत कमी आत्ताच्या घडीला मी असं म्हणेन की आत्ता जी जेवढी म्हणून गडीची वास्तू आज उभी आहे ती शाश्वत राहावी, शाबूत राहावी आणि ती जतन व्हावी. कारण हीच गडी आज आपल्याला इतिहासाच्या काही घटना आपल्याला सांगणार आहे. नाहीतर ही गडीच जर पडली तर जुन्नरमध्ये काय अस्तित्व होतं किंवा जुन्नरमधून कारभार चालू होता तर कोणत्या बेसवरती दाखवणार? आतमध्ये इतक्या अनेक वास्तू होत्या. म्हणजे आतमध्ये सांगायचं म्हणलं तर किल्ल्यामध्ये 2 निजामशाही काळातले मृत्यूंजय निजामशाहचे 2 शिलालेख होते, पण आज इथल्या झालेल्या आतल्या बांधकामामध्ये ते कुठे गेलेत त्याचा पत्ता पण नाहीये. एक गणपतीची मूर्ती होती, आज ती गणपतीची मूर्ती आहे का नाही इथं बसून शंका आहे. पण ते जर अवशेष आज जतन झाले असते तर आज आपल्याला त्या इतिहासावरती प्रकाश टाकणं शक्य झालं असतं. त्यामुळे ही गडी जतन होणं जे आहे ते त्या स्वरूपात का होईना पण जे आहे तेवढी ते राहणं आणि ती जतन होणं असं मी अपेक्षा करीन. होते संदीप परांजपे सर. जुन्नरचा ऐतिहासिक वारसा टिकवावा यासाठी त्यांची असणारी तळमळ आपल्या लक्षात येते. भला मोठा इतिहास, बहमनी काळ असेल, निजामशाही असेल, पेशवे काळ असेल आणि मधला कालखंड जो होता जो छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबाचा, हा सगळा कालखंड आणि ही गडी याचा एक भला मोठा वारसा या गडी लाभलेला आहे आणि हे जतन करणं खरं तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. जुन्नरचे नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. प्रशासनानेही या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि निश्चित हे जे कोणी लोक आहेत की जे अहोरात्र इतिहासासंदर्भात काम करतात आणि हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत यावा यासाठी प्रयत्न करतात, त्यांनी पण ही अपेक्षा बाळगली आहे की आता आहे हे तरी व्यवस्थित राहू द्यात. विलास कडलक, वार्ता विश्व, जुन्नर.